टार्गेट करायचं आणि बाकी आमचे भाऊ भाऊ म्हणायचं। दंगल घडवण्यासाठी सरकारनं ओबीसी आंदोलन जाणीवपूर्वक उभं केल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केलाय। प्रसंगी एक पाऊल मी मागे घेईल, परंतु सरकारचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही। जर सरकारनं आम्हाला दिलेली 13 तारखेची आश्वासनं पाळलं नाही तर आम्ही सरकार डुबवणार, असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। लक्ष्मण हाके यांच्या आमरण उपोषणाचा आज 9वा दिवस आहे। त्यांची तब्येत खालावत असल्यानं डॉक्टरांच्या पथकानं त्यांची वैद्यकीय तपासणी केली आहे, तर मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळाने देखील हाकेंची भेट घेतली आहे। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं राज्यपालांच्या सहीनं लेखी लिहून द्या, अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे। सरकारवर आमचा विश्वास नाही, त्यामुळे लेखी आश्वासन द्यावं अशी मागणी शिष्टमंडळाकडे केली आहे। आज सरकारसोबत शिष्टमंडळाची बैठक होणार आहे, त्यामुळे या बैठकीत काय तोडगा निघतो याकडे लक्ष लागलं आहे। ओबीसी आंदोलनावरून वडेट्टीवारांनी सरकारवर टीकास्त्र सोडले। ओबीसींच्या उपोषणाकडे सरकारनं गांभीर्यानं पाहावं, सरकारची भूमिका दुजा भावाची नसावी, तसंच हाकेंच्या उपोषणावर तोडगा निघावा अशी मागणी देखील वडेट्टीवारांनी केली आहे। कायद्याच्या चौकटीत सर्वांना समान न्याय आणि सन्मान देण्यासंदर्भातली आवश्यकता आहे। सत्तेचा गैरवापर करून किंवा दबावाखाली चुकीचे सर्टिफिकेट दिले गेले आहेत का, असल्यास त्याची चौकशी करावी। तसंच ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही याबद्दलची स्पष्टता करावी। राज्याच्या प्रमुखांनी हाकेंच्या उपोषणस्थळी जाऊन भेट द्यावी अशी मागणी देखील पंकजा मुंडे यांनी केली आहे। बीडमध्ये आरक्षणासाठी ओबीसी आंदोलक महिला आक्रमक झाल्या आहेत। आष्टी तालुक्यातल्या हातोला इथं रस्त्यावर उतरत महिलांनी टायर जाळलं। बीड अहमदनगर कल्याण महामार्ग आंदोलकांनी अडवला होता। पंकजा मुंडे यांच्या पत्राची दखल घेण्याची मागणी महिला आंदोलकांनी यावेळी केली। मंत्रिमंडळ विस्तार 24 जूनला असल्याची चर्चा सुरू असतानाच विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी विस्तार होणार नाही असा दावा केलाय। राजकीय परिस्थिती पाहता उगाच आमदारांना गाजर दाखवण्याचं काम सुरू आहे अशी टीका देखील दानवेंनी केली आहे। प्रकाश आंबेडकर यांनी आम्हाला भाग नाही पाडलं तर ते स्वतः भाग गए असा टोला अरविंद सावंतांनी लगावलाय। आंबेडकरांनी ठाकरे गटावर केलेल्या टीकेला अरविंद सावंतांनी प्रत्युत्तर दिलंय। कोकण पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरेंविरोधात आरपीआय आठवले गट आक्रमक झालाय। डावखरेंविरोधात मतदान करण्याचं आवाहन आरपीआयचे उल्हासनगर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी केलं। डावखरे यांनी प्रचारामध्ये रिपाईच्या पदाधिकाऱ्यांना विचारात घेतलं नसल्याचं भालेराव यांनी म्हटलं। एकनाथ खडसेंनी काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। यावेळी त्यांच्यासोबत त्यांची सून तसंच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेही उपस्थित होते। या भेटीमुळे गेल्या काही महिन्यांपासून भाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या एकनाथ खडसेंचा स्वगृही परतण्याचा मुहूर्त ठरल्याचा दावा केला जातो। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचं काम बंद करण्यात आल्याची माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफांनी दिली। शक्तीपीठ महामार्गासंदर्भात मुश्रीफांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती। या भेटीनंतर तत्काळ भूसंपादनाचं काम रद्द झाल्याचं त्यांनी सांगितलं, तर हा महामार्ग रद्द कसा होईल यासाठी देखील प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं। अटल सेतू पुलाची 6 महिन्यात माती खचायला लागली आहे। पुलाला तडे जात असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला। आज नाना पटोले यांनी अटल सेतू पुलाला तडे गेल्याची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे, तर याबाबत अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। राज्यातील एमपीएससी तसंच वेगवेगळ्या संवर्गाच्या परीक्षा घेण्यासाठी परीक्षा आयोग नेमण्याची मागणी आमदार अभिजित वंजारींनी केली आहे। कोणत्याही खासगी कंपनीला परीक्षा घेण्याचं काम देऊ नये असं त्यांनी म्हटलंय। परीक्षा आयोगासाठी राज्य सरकारमधील चांगल्या IAS अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। राज्यात ज्या भागात पाऊस आहे त्या भागातील पोलीस भरतीच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। चाचण्या पुढे ढकलल्यास उमेदवारांचं नुकसान होतं असं ते यावेळी म्हणाले आहेत। पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांचे हाल होऊ नयेत म्हणून निवारा व्यवस्था करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे। रायगड पोलीस दलात रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे। 422 जागांसाठी 31,063 जणांचे अर्ज आलेत। आज पहिल्या दिवशी 500 उमेदवारांना बोलावण्यात आलं। संपूर्ण प्रक्रियेवर पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्याबरोबरच 16 CCTV कॅमेऱ्यांची नजर असणार आहे।
महापुरुषांचा अपमान, जाती धर्मात तेढ, पेपर फुटी आदी मुद्द्यांविरोधात कल्याणमध्ये काँग्रेस पक्षातर्फे चिखलफेक आंदोलन करण्यात आलं। यावेळी राज्य सरकार आणि केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। महाराष्ट्र अधोगतीला घेऊन जाण्याचं काम सध्याचं असंवेदनशील भाजपा पुरस्कृत सरकार करत असल्याची टीका जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी यावेळी केली। पुण्यात महाविकास आघाडीनं पुणे शहरातील वाहतूक कोंडीच्या निषेधार्थ अभिनव आंदोलन केलं। यावेळी स्वारगेट जवळील राष्ट्रभूषण चौक ते एसपी कॉलेज चौकापर्यंत घोड्यावर बसून प्रवास केलाय। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर, संजय बालगुडे, अंकुश काकडे, अजित अभ्यंकर आंदोलनामध्ये सहभागी झालेत। पुण्यात वाहतूक कोंडी ही मोठी समस्या आहे, याकडे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीनं फटके आंदोलन केलं। कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन थांबवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज या तालुक्यात बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन सुरू आहे। याबाबत वारंवार प्रशासनाला निवेदन देऊन देखील कारवाई झालेली नाहीये, त्यामुळे याविरोधात मोर्चा काढलाय। डोंबिवलीतल्या पेंढारकर महाविद्यालयातील प्राध्यापक आणि माजी विद्यार्थ्यांनी अर्धनग्न आंदोलन सुरू केलंय। महाविद्यालय प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात आंदोलन सुरू आहे। महाविद्यालय प्रशासनाकडनं अनुदानित असलेलं महाविद्यालय विनाअनुदानित करण्याचा प्रयत्न सुरू आहे। याला महाविद्यालयातल्या 12 प्राध्यापकांनी विरोध केलाय। सोलापुरात महत्त्वाच्या चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत। वारंवार तक्रार करून देखील याकडे महापालिका दुर्लक्ष करते। शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं आहे। मारुती चौक पुढे धोका आहे अशा आशयाचं पेंटिंग करत महापालिकेचा निषेध केला आहे।